वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळची आपली सगळी कामं वगैरे झाली आणि कपडे धुतले होते तर सुकायला गोडाऊनमध्येच टाकली. कारण सध्या पावसाचं वातावरण असतं त्याच्यामुळे बाहेर काही कपडे सुकायला टाकता येत नाही. आणि ही बघा ती केबलची रिंग आहे आणि त्या घरट्यामध्ये अंडी घातली होती आणि आता त्याची पिल्लं निघाली ती, तर ते मी तुम्हाला दाखवते. चला, आणि आरोदादा सुद्धा आहे माझ्यासोबत मला जॉईन करायला. चला मी दाखवते एकच मिनटं. आणि हीच ती केबलची रिंग आहे बघा. आणि ह्या केबलच्या रिंगमध्येच बघा पक्ष्यांनी घरटं केलेलं आहे आतमध्ये. तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये स्पेस तरी आहे का. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा 2 पिल्लं आहेत इथं. मी तुम्हाला थोडंसं लांबूनच दाखवले पण झूम केले बरं का. हे बघा कशा हलत आहेत पिल्लं. असं वाटलं ह्या पिल्लांकडे बघितल्यानंतर इतकी नाजूक कोमल त्वचा आहे त्यांची, असं वाटलं की नुकतंच त्यांनी जणू जन्म घेतलेला आहे नवीन. वा, अर्धवट मिटलेले डोळे आणि श्वासांचा सुद्धा आवाज नाही बघा, किती शांतता आहे. हलकी त्यांची हालचाल सुद्धा जाणवते. आणि हे फक्त 2 पिल्लं नाही आहेत, तर हे आहे निसर्गाचं मौन गाणं, ज्यामध्ये आवाज तर नाही आहे पण अर्थ खूप जास्त आहे याचा. हो ना, फुलांकडे पाहिलं, शांत जीवांकडे पाहिलं आणि मला असं वाटलं की खरं सौंदर्य तर हे आपल्या हलक्या श्वासात सुद्धा लपलेलं आहे. हे बघा. आणि आता यांची मम्मा कुठेतरी बाहेर फिरायला गेली असेल. आणि इथं तुम्हाला मी दाखवते बघा. हे जे केबलची रिंग आहे ना, तर ही पडू नये म्हणून आरोच्या पप्पांनी इथं 2 दगड ठेवलेले आहेत मोठे. हे बघा इथं दिसते का, दोन्ही बाजूला आहेत. आकाड असल्यामुळं असं वारं भरपूर जास्त असतं. आणि आतासुद्धा बघा तिकडं नारळाच्या फांद्या वगैरे किती जोरजोरात हलताय, वारं जोरजोराचं चालू आहे. आणि म्हणूनच वाऱ्याने हे खाली पडू नये आणि त्यांच्या पिल्लांना इजा होऊ नये म्हणून हे अशा पद्धतीने तसे दगड ठेवलेले आहेत मोठे. म्हणजे हे हालत सुद्धा नाही आहे बघा, एकदम फिट्ट बसले. आता ज्यावेळेस ही पिल्लं मोठी होतील ना, तर त्यावेळेस त्याची भुरकन मम्माच्या मागं उडून जातील. हो ना, बघा निसर्गाची रचना किती छान आहे बघा ना. कुठे कुठल्या क्षणी नवीन जीव तो निर्माण करेल सांगता येत नाही. असं आहे बघा. आमच्या घराच्या समोर आमच्या चिमणीच्या घर आहे. दिसले का आरव पिल्लं तू? होय. कशाची पिल्ल आहे ती? चिमणीची आहे ती काय? कशावरून चिमणीची आहे ती? आणि एक साईडला बसले ती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.